मी सध्या आहे मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता की दोन गटामध्ये वाद झालाय। त्याचं प्रामुख्याने दोन कारण आहेत। एक कारण म्हणजे या ठिकाणी अनधिकृतपणे चरस गांजाचा व्यवसाय चालवला जात होता आणि दुसरी घटना म्हणजे त्या दिवशी घडलेली की यात्रेमध्ये श्रीराम प्रभू यांचं गाणं लावण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने दोन गटामध्ये वाद सुरू झाला। आता मी या ठिकाणी उभे आहे ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृतपणे याच घरामध्ये जो चरस गांजाचा व्यवसाय सुरू होता ते पाडण्यात आलेलं आहे आणि ह्या इकडचे दृश्य तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे तोडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आहेत ते अतिशय संताप व्यक्त करतायत आणि संतापच्या माध्यमातून एका प्रकारे अजय नावाच्या व्यक्तीवरती संपूर्ण आरोप ठेवण्यात आलेले आहे की हा व्यक्ती पूर्णपणे चरस आणि गांजा जो होता तो या ठिकाणी विक्री करत होता आणि संपूर्ण या ठिकाणी मध्ये असणारे लहान बालक आहेत त्यांच्यावर हा परिणाम होत होता। एकंदरीतच पोलीस प्रशासनाकडे या गुन्ह्याकडे त्याचा पूर्णपणे दुर्लक्षितपणा केलेला होता असं देखील स्थानिकांचे आरोप आहेत आणि पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे की या व्यक्तीवर आपण कडक जे आहे कारवाई करणार आहोत। त्यामुळे याच संपूर्ण घटनेमध्ये आता नेमकी पोलीस यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी पत्र देखील पडलेले आहेत आणि याच अनुषंगाने देखील कारवाईच्या निमित्तानं पाहायला जर गेलं तर पोलीस तपासामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि 9 जणांना अटक केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे तो अद्याप फरार आहे। आणि दुसरी घटना जी पाहायला जर गेली तर प्रामुख्याने एक घटना समोर येते ती म्हणजे की काल यात्रा होती आणि श्रीराम प्रभू यांचे गाणं लावण्यात आलेलं होतं। श्रीराम प्रभू यांनी गाणं लावल्यानंतर या काही दुसरे जो गट आहे तो या ठिकाणी आक्रमित झाला आणि श्रीराम प्रभूंचं गाणं लावण्यावरून वाद निर्माण झाला। एकंदरीतच तलवार सारखे काही शस्त्र वापरण्यात या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस डीसीपी जे आहे पोलीस उपायुक्त महेश चिवटे यांनी देखील सांगितलेले आहे की आरोपींवरती पूर्णपणे ताब्यात घेण्याचं पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे आणि ते पोलीस चौकशीच्या माध्यमातून नेमकं काय घडामोडी समोर येतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। गोरेगावचा हा वाद जो आहे ते आता संपूर्णपणे समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आज किरीट सोमय्या 6 वाजता संध्याकाळी या ठिकाणी परिसरामध्ये येणार आहेत आणि हनुमान चाळीस पठण देखील करणार आहेत असं देखील किरीट सोमय्या म्हणलेले आहेत। आणि यामुळे आता या वादाचं जे आहे ते समीकरण थांबणार की पुढे आणखीन वेगळी घटना घडणार का आणि पोलीस पूर्णपणे चौकशीच्या माध्यमातून समोर काय आणणार यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, एलएस मराठी, मुंबई।